कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अच्छा, म्हणजे आता या लीलाची मावशी दुर्गा वहिनींची ओटी भरणार आहे. म्हणजे कालिंदीच्या हातात आयतं खोली. रेवती आणि लीलाचं जरा जास्तच होत आहे. वहिनी, हळूहळू करून दुर्गा वहिनी आपल्या टीम सोडून गेला तर हे म्हणजे असं होईल ना, एजे आजी गेले, नवरी दुर्गा वहिनी पण गेला आणि हाती राहिलं धुपाटणं. धुपाट? आपण दोघी धुपाटणं. सरू, हे बघ, आपण दोघी असताना हे असं काही होणं शक्यच नाहीये. हा, करेक्ट आहे, अजिबात. पण आपण करायचं काय? आपण असं काहीतरी करायचं जेणेकरून ह्या दोघी बहिणी तोंडावर पडते. मी असताना त्या लीलाचा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. हो बहिणी. दुर्गाच्या गुड न्यूज मुळे अख्खं घर आनंदात आहे, पण त्या एजेच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सहन होत नाही आहे. लवकरात लवकर मला या एजे आणि लीलाच्या आयुष्यात काहीतरी संकट आणावं लागणार आहे, जेणेकरून हा एजे सुखासाठी तडफडेल. काय करू सुचत नाही, पण यात मला दुर्गाची मदत घ्यावी लागेल. आणि एजेला त्रास देताना जर एखाद्या गोष्टीची झळ माझ्या बायकोला सहन करावी लागली तर मला फरक पडणार नाही. एजेला त्रास होणं महत्वाचं आहे. कोथिंबीर वडी करते. हा, लीलाला आणि रेवला दोघींना आवडते. काय हो, आला होता का तुमच्या लीलाचा फोन? काय झालं? चालू आहेत. काय काय एक मिनिट, काय विचारलंस तू? कर्म माझा. हा, काय विचारलं? लीलाचा फोन आला होता का? नाही, ते मगाशीच ऐकलं मी, तर मला वाटलं मी बरोबर ऐकलं नाही म्हणून ते परत चेक केलं. घ्या. काय नाही, म्हणजे मला असं विचारायचंय, तुला लीलाची अचानक कशी काय आठवण आली? अरे विचारलं तरी त्रास, नाही विचारलं तरी त्रास. झालं घ्या, म्हणजे कुठूनही शिव्या खायच्याच आहेत. बाईच्या जातीला आहेच ते, सगळीकडून त्रासच त्रास. बोला तरी त्रास. नाही, कोण आहे? तू आहेस का? काय ग? काय दही हवंय तर? लीला तू? लगेच कसं काय ओळखलं तुम्ही? कमाल करते अगं, लेकीचे हात बाप नाही ओळखणार. हा? रेऊ, 100 वर्ष आयुष्य ग बाई तुला. बरी आहेस ना ग? हो. काय ग? नाही, आज दोघी एकत्र आला? अगं, म्हणजे जावई बापू आले की काय? हा, आधी नाही का सांगायचं? आई 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 बाबा, आम्ही दोघीच आलोय आणि का आलोय हे तुम्हाला ताईच सांग. मावशे बाबा, खर तर आम्ही तुमची परवानगी मागायला आलोय. कसली परवानगी? आम्हाला आपल्या घरात एक छोटासा कार्यक्रम करायचा आहे, त्याची परवानगी. अरे देवा, परत कार्यक्रम? हा, परत खर्च? दुष्काळात 13वा महिना ग, महिना अखेर आहे आता. कालिंदी कसला कार्यक्रम ते तर विचार ना, तुझं आधीच सुरू झालं. थांब थांब जरा. हा, काय? आले ना तिघे एकत्र. हा, बरं बाई, सांगा कसला कार्यक्रम आहे? मी सांगू ना, आधी बसा बसा, तुम्ही बसा 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 बसा. नमस्कार. अगं बाई, काय हे? सांगायचं नाही का जावई बापूंना फोन करतेस ते? नमस्कार नमस्कार. ऍक्च्युली माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट होती, स्पेशली मिसेस मोहिते तुमच्याकडे.
तर आय होप तुम्ही मला डिसअपॉइंट नाही करणार. कसली रिक्वेस्ट आहे जी? सांगतो, पण त्याआधी एक गुड न्यूज आहे का. दुर्गा प्रेग्नेंट आहे. अगं बाई, हे कसं शक्य आहे? ती तर मावशी आई, अगं आम्हाला पण कालच कळलंय. डॉक्टर म्हणाले 4था महिना सुरू आहे. अगं बाई, हो 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 का? अरे वा, अभिनंदन. हे जे तुमचं अभिनंदन आहे, तर तुम्ही आता आजोबा होणार आहात. दुर्गा मॅडम आणि किशोरजीने सांगा की मी त्यांचं अभिनंदन केलंय म्हणून. हा, हो, नक्की सांगेन. काय की फोन करण्याचा मुद्दा हा आहे की दुर्गाच्या माहेरचं कोणी नाहीये. तर आमची अशी इच्छा होती की दुर्गाची चोरोटी तुमच्या घरी व्हावी, आणि काही म्हणून दुर्गाची ओटी तुम्ही भरावी अशी माझी इच्छा आहे. मी? अहो, पण ते आई, पण माझी एक अट आहे. कसली अट? या प्रोग्रामचा सगळा खर्च माझ्याकडून असेल. अहो, नो प्लीज, आय इन्सिस्ट. नाही म्हणू नका प्लीज. नाही पण मावशी आई प्लीज. आई प्लीज. बरं. एजे, धन्यवाद. नाही म्हणजे तुमच्या घरातला हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण तुम्हाला इथे आमच्या घरी साजरा करावासा वाटतोय, ही संधी देताय. आनंद आहे, आनंद आहे. काळजी करू नका. अहो, हा होईल ना? हो, हो हो. होईल होईल. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हा? थँक्यू, आय रिअली अप्रिशिएट दॅट. लीला, आलीच. थँक्यू आई. हो. थँक्यू बाबा. बोला अभि. लीला, तुला माहितीये ना की आईला हा प्रोग्राम आपल्या घरी करायचा होता, पण फक्त तू म्हणालीस म्हणून हा कार्यक्रम तुझ्या माहेरी करतोय आपण. हो अभि, मला हा कार्यक्रम इथे माझ्या माहेरी करायचा होता, कारण त्यामुळे दुर्गा आणि मावशी पुन्हा एकत्र येतील. त्यांच्यातला वाद मिटेल आणि वातावरण आणखीनच आनंदी होईल. आणि तुम्ही काही काळजी करू नका, इथे सगळी तयारी ना एजे लेवलची होणार आहे. ते कळतंय मला, पण एक गोष्टीची खात्री केलीला की दुर्गा तिथे आल्यावर तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नको व्हायला. दुर्गाची रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्यावर आहे. सगळ्या गोष्टीची नीट काळजी घे. अभि, तुम्ही विसरलात का? वाय फिअर वेन लीला इज हिअर? तुम्ही काही काळजी करू नका, सगळं एकदम म्हणजे एकदम परफेक्ट होणार आहे. ठीक आहे, मग तयारी सुरू करा. हो, बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.